बिहेवियर. मग त्याचं फंक्शन हे जे होपचं ॲपॅरेटस काय सांगतंय की अनॉमॅलस बिहेवियर कशा पद्धतीने होतंय तेच दाखवतंय. त्याचा ग्राफ 2-3 ग्राफ आहेत. लॅटंट हीटचा जो ग्राफ आहे कॉन्स्टंट राहते टेम्परेचर, आणि अनॉमॅलस बिहेवियरचा असा कर्व आहे. काय केलं, व्हॉल्यूम कमी झालेला आहे 4 डिग्रीला आलं परत रेग्युलर वागायला लागलेलं पाणी. आता लक्ष द्या इकडं, वेन लिक्विड हिटेड, आपण एखादी लिक्विड हिट केला तर तो काय व्हायला लागला, एका सर्टन टेम्परेचरला एक्सपांड होतोय. एवढं लक्षात ठेवायचं. एखाद्या पदार्थाला तापवलं आपण, तो काय होतोय, विस्तारतोय, वाढतोय. मग भात असेल, भाजी असेल, काही असेल, कोणताही द्रव पदार्थ. पण पाणी नाही बरं का, त्याला अपवाद आहे पाणी. पण पाणी पण केव्हा अपवाद आहे, फक्त 4 डिग्री आणि 0 ते 4 तो आकडा लक्षात ठेवायचा आहे. 0 ते 4 डिग्रीला याच्यापेक्षा वेगळं वागतंय पाणी. मग हे नॉर्मल फ्लुइडचं आहे. नॉर्मल टेम्परेचर असताना काय करतंय, हिट केलं एक्सपांड होतंय, वाढतंय. आणि हिट काढून घेतलं म्हणजे कूल केलं की काय होणार आहे, ते एक कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, आकुंचन पावणार आहे. हे प्रत्येकामध्येच आहे. प्रत्येक फ्लुइड असंच करायला लागलाय. आता ही फ्लुइड आहे, काय केलं आपण, याला हिट द्यायला चालू केलेलं आहे, तापवायला गॅसवर ठेवलेला आहे. मग काय होईल, वाढेल. आणि ज्यावेळेला ह्याच्यातली कूल केलं आपण, त्याला काढून घेतली हिट, तर काय होणार आहे, लहान होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे काय, डेन्सिटी आणि व्हॉल्यूमचा इथं आला बघा रिलेशन. इथं हिट दिली की ते पदार्थ काय व्हायला लागले आहेत, वाढायला लागले आहेत. म्हणजे काय व्हायला लागलेलं आहे, ह्याच्यामध्ये जे मॉलिक्यूल होते ह्याच्यामध्ये डेन्स म्हणजे काय, घनदाट होणे, चिटकून एकमेकाच्या जवळ येते जास्त. झाडां काय फॉरेस्ट डेन्स आहे, हाऊ डेन्स फॉरेस्ट ज्यावेळेस आपण म्हणतो की ती घनदाट जंगल आहे, म्हणजे काय, झाड जवळ जवळ आहेत, क्राऊडेड झाले ते गोळा, कलेक्शन ऑफ ट्रीज कसे आहेत, क्राऊडेड आहेत, मोच कसं आहेत, एकमेकाच्या फारच जवळ आहेत, त्यांच्यामध्ये डिस्टन्सच नाही. त्यावेळेस काय म्हणतो आपण, डेन्सिटी जास्त झाली. मग आता हे जे पाणी आहे काय होईल, ह्याच्यामधले जे मॉलिक्यूल आहेत तापवल्यानंतर असं दूर दूर जाणार आहेत. येतं का लक्षामध्ये. आणि दूर जाऊन काय म्हणतो आपण त्यावेळेला, ह्याची जर डेन्सिटी जर वाढली, डेन्सिटी वाढली, व्हॉल्यूम कमी होणार आहे. डेन्सिटी कमी झाली, आता ह्या कंडिशनला आपण काय म्हणतो, बरंचसं अंतर आहे याच्यामध्ये. हे अंतर आहे, डिस्टन्स बिटवीन त्या मॉलिक्यूलच्या आसपास जवळजवळ भरपूर अंतर आहे. यावेळेला ह्या कंडिशनला काय म्हणायचं आपण, डेन्सिटी कमी झाली आहे आणि तो पदार्थ वाढलेला आहे, त्याचं अमाऊंट वाढलेला आहे, त्याचं व्हॉल्यूम वाढलेला आहे. डेन्सिटी काय व्हायला लागलेली आहे, कमी व्हायला लागली आहे. डेन्सिटी कमी आणि व्हॉल्यूम जे आहे वाढायला लागलेला आहे. वाढायला लागला, कमीच करायला लागलो आपण. हे वाढणं चालू आहे. वरी ॲरो अपवर्ड डायरेक्शनला ॲरो दाखवलेला, आणि हे डाऊनवर्ड डायरेक्शनला कमी व्हायला लागलाय. आणि ज्या वेळेस काय करायला लागलोय आपण, हे कूल करायला लागलाय, थंड करायला लागलेला आहे, तर त्यावेळेला काय होणार आहे, हे खाली येणार आहेत, एकमेकाच्या जवळ असं गर्दी करून घट्ट बसणार त्याचे मॉलिक्यूल, असं चिटकून चिटकून एकमेकाच्या अंगावरती. मग यावेळेला काय होणार आहे, डेन्सिटी वाढणार आहे. हे बघा, डेन्सिटी इकडे होतं, डेन्सिटी काय होईल, वाढेल. आपण हेच सांगितलं होतं त्या दिवशी सुद्धा थोडस. आणि व्हॉल्यूम जे आहे कमी व्हायला लागलेला. येतं का लक्षामध्ये. काय होतं याच्यामध्ये, तापवला कोणता पदार्थ, डेन्सिटी कमी होते आणि व्हॉल्यूम वाढते. थंड केला, व्हॉल्यूम कमी होते, डेन्सिटी वाढते. हेच एवढं लक्षात ठेवायचं. आणि ह्याचाच उपयोग आपल्याला पुढे जे आहे अनॉमलस बिहेवियर साठी होणार आहे. मग मास इज इक्वल, डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम, ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. पुढे सांगतो त्याच्या पुढे. आता बघा, एखादी पदार्थ आहे, काय करतो आपण, रूम टेम्परेचरला आहे. रूम टेम्परेचर म्हणजे काय, त्याचं नॉर्मल ऑर्डिनरी टेम्परेचर ऑफ अन मॅटर, त्या मॅटरचं एक साधारणतः तापमान, आपल्या बॉडी टेम्परेचर 37 डिग्री आहे बघा, त्या पद्धतीचं टेम्परेचर आहे त्याचं. म्हणजे काय असेल, लिक्विडचं काय असणार आहे, 10 डिग्री असेल, 12 डिग्री असेल, ते त्याचं काय झालं, बॉडी टेम्परेचर झालं. मग त्यावेळेस जे आहे आपला फॉर्म्युला आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवाइड, आठवीला झालेला वाटतं फॉर्म्युला, 7वीला 8वीला. डेन्सिटी म्हणजे काय, मास हे काय त्याच्या समप्रमाणामध्ये, समप्रमाण म्हणजे काय, डायरेक्ट प्रोपोर्शन, आणि व्हॉल्यूम काय त्याच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनला, व्यस्त प्रमाणामध्ये. डेन्सिटी वाढली, व्हॉल्यूम कमी झाला, व्हॉल्यूम वाढला, डेन्सिटी कमी झालं. हे परस्पर विरोधी आहे, विरोधाभास आहे या दोघांमध्ये. कसले आहेत, इनव्हर्सली प्रोपोर्शनॅलिटी बिटवीन डेन्सिटी अँड व्हॉल्यूम, एवढं लक्षात ठेवायचं. मग आपण एखादी पदार्थ हिट करतोय, हिट दिली, हिटेड केल्यावर काय होलंय, मी आता सांगितलेलं बघा, डेन्सिटी कमी होते त्याच्यामधली, डेन्सिटी कमी झाली आणि व्हॉल्यूम वाढलं.
बाकीच्या पदार्थाचं चालू बरं का आपल्याला, पाण्याचं नाहीये, बाकीच्याच सांगायला लागलो. पाणी सुद्धा 4च्या नंतर तसंच होणार आहे, पण 4च्याच वेळेस 4 डिग्री ते 0 ते 4 मध्ये वेगळं वागतंय, उलट वागतंय, ॲबनॉर्मल वागतंय, इरेग्युलर वागतंय, अनियमित वागतंय. मग ज्या वेळेला काय पदार्थाला आपण हिट केलं काय होतंय, डेन्सिटी कमी होते, म्हणजे जवळ जवळ येतात हा, आणि व्हॉल्यूम काय व्हायला लागलंय, इन्क्रीज व्हायला लागले, वाढायला लागला. तो पदार्थ वाढेल, मग भाजी असेल वाढेल, दुसरं असेल, दूध असेल उतू जाणार आहे का नाही, चहा असेल असं वाढणार आहे, आणि डेन्सिटी कमी होणार आहे, बाजूबाजूला जातात असं पसरतात मॉलिक्यूल, आणि त्याचा व्हॉल्यूम आकारमान साईज वाढते का नाही. मग हेच आहे, आपण व्हॉल्यूम म्हणजे साईजच घेऊया, कन्फ्युजन करू नका. डेन्सिटी म्हणजे आतमधली मॉलिक्यूल आहेत किती जवळ आली आहेत आणि किती गर्दी केलेली आहेत, ती डेन्सिटी जास्त झाली म्हणजे जास्त क्राऊड झाला त्यांचा, आणि दूर दूर गेले म्हणजे डेन्सिटी कमी झाली, डेन्सिटी कमी व्हॉल्यूम जास्त, डेन्सिटी जास्त व्हॉल्यूम कमी. कन्फ्युजन होते बऱ्याचशा जणांचं, 10+2 12वी पर्यंत सुद्धा कळत नाही अजून सुद्धा, मग परीक्षेपुरतं तर लक्षात ठेवा बघा. ज्यावेळेस बेसिक बेसिक माहिती आहे, आणि कूल केलं आपण, थंड केलं त्या पदार्थाला, काय होतील त्याच्यामधलं, डेन्सिटी वाढल आणि व्हॉल्यूम कमी होणार. डेन्सिटी वाढायला लागल्या म्हणजे वाढणं म्हणजे काय, जवळ जवळ येतात. डेन्सिटी म्हणजे काय, आतमधले मॉलिक्यूल, आतमधले ऍटम, आतमधले अणु रेणू काय होते, जवळ येतात एकमेकांच्या. आता हिट दिल्यावर काय होतं, हिट एक एनर्जी आहे, हिट इज ए फॉर्म ऑफ एनर्जी. ते काय होतात, मॉलिक्यूल कायनेटिक एनर्जी जी असते आतमधली ती काय होते, कायनेटिक एनर्जी स्पीड वाढते, व्हेलॉसिटी वाढते त्याची, म्हणून ते काय होते, दूर दूर जातात, जास्त मध्ये काय पळायला लागतात, उड्या मारायला लागतात. कशामुळं, आपण त्याला एक हिट दिलो, एनर्जी दिलो त्याला, ती एनर्जी ते रिसिव्ह करतील आणि ते काय करतील, दूर दूर जायला लागतील. म्हणजे काय, आपण हिट दिल्यावर ते होणार, आणि थंड केलं की एनर्जी काढून घेणार, त्यांची कायनेटिक एनर्जी कमी काढून घेतली, कमी होणार आहे, आणि ते काय आज जवळ जवळ येतील एकमेकाच्या. म्हणजेच काय, डेन्सिटी वाढल आणि व्हॉल्यूम कमी होईल. व्हॉल्यूम कमी झालं म्हणजे काय, तो पदार्थ कमी झाला, हे बघा हे जे पदार्थ आहे कमी होणार आहे त्या कम्पॅरेटिव्हली हिट दिल्यानंतर. बट वॉटरचं कसं वेगळं बिहेवियर आहे, वॉटर शोज अ स्पेशल बिहेवियर, एक्सेप्शन म्हणजे काय, अपवाद, नियमाला अपवाद, नियमापेक्षा वेगळं वागतं हे बाकीच्या परिस्थितीमध्ये. व्हेन वी कन्सिडर अदर फ्लुइड, लिक्विड, तेल घ्या, कोणतंही फ्लुइड घ्या, ते तसं वागते. पण पाणी जे आहे, पाण्याला हिट दिली काय करते वॉटर, ते कॉन्ट्रॅक्ट होते, कशाऐवजी, एक्सपांड होण्याऐवजी. येते का लक्षामध्ये, आपण काय सांगितलं होतं याच्या अगोदर, हिट दिली की बाकी हे व्हायला लागल्यात, एक्सपांड व्हायला लागल्यात. इथं तर काय आहे, कन्फ्युजन होणार आहे. हीट दिल्यावर काय होतंय, हीट आणि एक्सपांडिंग, हीट दिलं की बाकीचे पदार्थ एक्सपांड होत होते, पण पाणी काय करायला लागलेलं आहे, हीट दिल्यावर कॉन्ट्रास्ट होलाले, आकुंचन पावलं हिट दिल्यावर. कुठं केव्हा, आपण कंडिशनला, याच कंडिशनला 0 ते 4 डिग्रीला, बाकीच्याला मग पुन्हा नॉर्मलच वागते बाकीच्या पदार्थासारखं, फक्त 0 ते 4 ची ही गोष्ट आहे. एवढं 0 ते 4 डिग्री लक्षात ठेवायचं तुम्हाला. आणि काय केलं आपण, थंड केलं, इथं हिट दिलेला आहे, आणि ज्यावेळेस आपण कूल केलं त्याला, कूल केल्यावर बाकीचे पदार्थ काय करत होते, कूल केल्यावर, थंड केल्यावर खाली येणार होते का नाही, कॉन्ट्रॅक्ट होणार होते. तर पाणी काय करेल, त्याच्या उलट वागल, पाणी काय करेल, एक्सपांड होईल. एक्सपांडिंगच्या ऐवजी, इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग, ते काय होईल, कॉन्ट्रॅक्ट होईल. म्हणजे इकडं तसं वागते तिकडं तसं वागायला लागलं, ते उलट वागायला लागलं, वेगळं वागायला लागलं. ह्यालाच काय म्हणतो आपण, अनॉमेलस बिहेवियर ऑफ वॉटर. लक्षात ठेवा बघा, आता डेन्सिटी, व्हॉल्यूम आणि एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट काय वेगळं सांगायला लागला म्हणा तुम्ही. येते का लक्षामध्ये, चाललंय डोक्याहून रे, असे चेहरे केला की बस, टिल्ल्याला तेवढं कळालं बघा, इथं कुणालाच कळालं नाही काय. टिल्ल्याचा हसरा चेहरा, हा का म्हणलं की मन लागलाले, कशाला मन लागलाले, म्हणजे मन लागलाले, बर मग सांगतोच काय, अनॉमेलस बिहेवियर काय, व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ अनॉमेलस बिहेवियर. बाकीच्या पेक्षा वेगळं वागायला लागले पाणी, असं काही बघू नका का लय कुठली मोठी कन्सेप्ट आहे, काय थेअरी कुठला असं शोध लावायचे आपला, असं काय नाही. दैनंदिन डे टू डे लाईफ मधले कन्सेप्ट आहेत की, आपण भाजी चहा करायला लागलो आहे, जास्त हिट दिली तर काय होऊन राहते, बाहेर जाणार, उतू जाणार आहे, त्या वेसलच्या आउट ऑफ वेसल येणार, ते बाहेर पडणार आहे. पण पाणी काय तापवलं की काय होलं, फक्त 0 ते 4 चालू बरं का, 5 पासून
आपल्यासारखंच वागल, वेगळ्या अदर सबस्टन्स सारखं वागल, पण फक्त आणि फक्त याच कंडिशनला ह्या 0 ते 4 मध्येच वेगळं वागतं, एवढं लक्षात ठेवा, बस झालं. मग त्याच्यापेक्षा उलट आहे. हिट दिली ते काय होणार आहे, एक्सपांडिंग व्हायच्या ऐवजी कॉन्ट्रॅक्ट होईल, आकुंचन पावन, प्रसरण पावण्याऐवजी. आणि हिट काढून घेतली, कूल डाऊन केलं, त्याला थंड केलं, तर थंड केल्यावर काय म्हणतो आपण, ते कॉन्ट्रॅक्ट होतंय बाकीचे, हे काय करल, एक्सपांड होईल. असं उलट वागायला लागलेलं आहे. पुढे सांगतो अजून, चला लक्षात घ्या रे बाबांनो. आता पुढे जे आहे, हे जो ग्राफ आहे, हा ग्राफ समजवत होतो आपण, वाटतंय झालेला डबल डबल घ्यायला लागलो मी आता. हे जर कळालं तर मग पुढचं ते अक्वाटिक प्लांट कसं अनॉमॅलस बिहेवियर मुळे जिवंत राहते, आणि पुढचा जो आहे ॲपॅरेटस, होपचा ॲपॅरेटस, ते सुद्धा समजणार आहे. मग आपण लॅटेंट हिटसाठी जो प्रयोग केला होता तेच कन्सिडर करायचे. काय केलाय, हे आता पाण्याचं चालू बरं का, पाणी आहे याच्यामध्ये, मग इथं थर्मामीटर लावलेला टेम्परेचर काउंट डाऊन करण्यासाठी, मेजर करण्यासाठी. मग ज्या व्हॉल्यूम जे आहे याचं, इकडे व्हॉल्यूम दिलाय, इकडे टेम्परेचर दिलाय. ज्या वेळेस आपण ह्याला हिट दिलो, आता हिट चालू आहे इथं खालून, हिट चालू केलं आपण, तर ते काय होणार आहे, जे आता टेम्परेचर जे आहे, आता व्हॉल्यूम किती होतं, या पॉइंटला व्हॉल्यूम आहे नॉर्मल बॉडी टेम्परेचरला. मग हे जे व्हॉल्यूम किती आहे, 0.10 आहे, 1000.10 एवढं त्याचं व्हॉल्यूम होतं. मग नंतर काय केलं आपण, 0 डिग्रीला बरं का टेम्परेचर, परत थोडं टेम्परेचर वाढलं आपण, 1 डिग्री टेम्परेचर झालं. मग बाकीचे पदार्थ इथून असं जात होता, त्यांचा ग्राफ असा जाणार होता. येतं का लक्षामध्ये, ते काय होणार होते, हिट द्यायला लागल्यावर काय व्हॉल्यूम वाढणार होतं, त्यांचं एक्सपांड होणार होते. पण पाणी उलट असं वेगळं वागायला लागलेलं आहे. काय करायला लागलेलं आहे, पाणी उलट व्हॉल्यूम कमी व्हायला लागलाय. 1 डिग्रीला बघा किती आलं, 5, 6, 7 असं थोडं कमी झालं आहे. परत अजून हिट वाढवलं आपण, परत अजून 2 डिग्री सेल्सिअसला हिट नेली त्याची, या वेसलची. तर काय झालं, पाणी अजून परत व्हॉल्यूम खाली आला बघा, वाढण्याच्या ऐवजी खाली खाली यायला लागलाय. आणि अजून परत हिट 3ला नेलं, अजून इथं आलं बघा, म्हणजे व्हॉल्यूम कमी व्हायला लागलाय. आणि परत सगळ्यात कमी, हॅलो हॅलो, हॅलो, हा लक्ष द्या रे, तेल संपले होते, आवाज येत नाही, परत सांगू, कोण आहे परत सांगा मला, कालपासून हेच सांगायला लागलो की रे. हा, कन्फ्युजन का बरं होऊ, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये हेच कन्सेप्ट आहेत की काय अवघड आहे का याच्यामध्ये, सांगा बरं. हा, परत सांगायला लागलो, लक्ष दे रे बाबा. आपण एखादी पाण्याचं चालू आहे आता, पाण्याला हिट दिली, त्याचं व्हॉल्यूम एवढं होतं, हिट दिल्यावर व्हॉल्यूम वाढण्याऐवजी व्हॉल्यूम कमी व्हायला लागलेला आहे. हा ग्राफ व्हॉल्यूमचा आहे. टेम्परेचर 2ला नेलं, अजून कमी झालं, 3ला नेलं टेम्परेचर, अजून त्याच्यापेक्षा कमी झालं, आणि परत अजून थोडं नेलं 4 डिग्रीला, 4 डिग्री पर्यंत आलं, व्हॉल्यूम अजून कमी झालं बघा. हे बघा, सगळ्यात खालच्या स्टेजला आलं, 1000ला आलं व्हॉल्यूम. हा, मीटरचा क्यूब, ml मध्ये लिहिलेला आहे ते. मीटरचा क्यूब म्हणजेच काय, mlच असते की हजार, हजार म्हणजेच काय ते क्यूबच आहे की ते, 10चा क्यूब. हा, आणि स्क्वेअर म्हणजे एरियाला स्क्वेअर म्हणतो आपण त्याला, काय हा 100 मीटरचा. आता इथं जर असेल तर 10चा आपण स्क्वेअर म्हणतो, मीटरचा स्क्वेअर असं म्हणतो, याला मीटरचा क्यूब म्हणतो. मग इथे ml दिले, ml म्हणजेच काय, हजार. ते दोन्ही एकच आहेत, त्याचे युनिट आहेत ते. पुढे जे आहे हे 1000ला आलं, किंवा 4ला. आता इथं बंद झालं बघा त्याचं, 4च्या जर आपण हिट वाढवली अजून, आता मी काय केले आहे, टेम्परेचर वाढवलं, 5 डिग्रीला जर नेलं तर थोडं वाढलं बघा व्हॉल्यूम, परत नेली मी 6ला. आता पुढे आपण वाढूया थोडस, इथं जे आहे 7 डिग्री आहे, अजून हा जो ग्राफ असं जाईल, परत मी 8 डिग्री केली हिट, अजून वाढत जाईल, अशा पद्धतीनं हा आलेख असं वाढतच जाणार आहे नॉर्मल. इथपर्यंत जे आहे, इथून इथपर्यंत जे आहे वॉटरचं 1 ते 4 पर्यंत
काय व्हायला लागलेला आहे, व्हॉल्यूम जे आहे कमी झालेला आहे आणि हेच वेगळं वागलेलं आहे पाणी 0 ते 4 डिग्री पर्यंत. हे काय हिटिंग दिल्यानंतर आपण जर आता काय केलं आहे, हिटिंगच्या संदर्भात आपण जर तापवलं सॉरी थंड जर केलं, थंड करणारा सुद्धा वेगळं वागणारा पाणी. आता थंड जर करायला लागलो आपण, हे थंड करत आणलो इथून परत रिटर्न जर यायला लागलो आपण, तर काय होईल, इकडे थंड करायला चालू केलं हळूहळू, इथपर्यंत नॉर्मलच येईल. थंड केल्यावर बाकीचे पदार्थ काय होत होते, थंड करायला लागलो आपण हळूहळू, तर ते काय होत होते, आकुंचन पावणार होते, कमी होणार होते का नाही. म्हणजेच काय कमी, काय कमी व्हायला लागले, व्हॉल्यूम कमी व्हायला लागलेला आहे. असं रिटर्न यायला लागलोय आपण, व्हॉल्यूम कमी होऊ लागले, पण डेन्सिटी वाढेल जसं जसं कुठपर्यंत, 5 पर्यंत थंड केल्यावर बरं का. आणि परत ज्यावेळेस 4 ला आलो आपण, अजून उलट हे वागणार असं जाणार आहे असंच. मग काय होईल, आपण थंड करताना सुद्धा हे काय करेल, व्हॉल्यूम वाढायला लागेल परत. मग हे काय उलटा सुद्धा ग्राफ याचा असं सुद्धा आल्यानंतर काय होणार, इकडं व्हॉल्यूम जे आहे इकडं काय थंड करताना बाकीच्या पदार्थाचं व्हॉल्यूम काय होणार होतं, थंड करायल्यावर व्हॉल्यूम कमी होणार होतं, डेन्सिटी वाढणार होती. पण ह्याचं काय व्हायला लागलं, व्हॉल्यूम वाढेल असं हळूहळू इकडल्या पद्धतीनंच, आणि डेन्सिटी कमी होईल. अशा पद्धतीनं हे वेगळं वागते, उलट वागते बाकीच्या पदार्थापेक्षा. फक्त केव्हा, इन विच कंडिशन, तो जो गॅप आहे टेम्परेचरचा त्याच वेळेस 0 ते 4, 4 ते 0 एवढं लक्षात ठेवायचं आहे. ह्यालाच काय म्हणतो आपण, अनॉमेलस बिहेवियर ऑफ दिस एक्सेप्शनल बिहेवियर, दिस इरेग्युलर बिहेवियर, दिस ऑड. ऑड म्हणजे कळतं की वेगळं, ऑड वर्ड्स फाइंड गटामध्ये न बसणार हे वागणं पाण्याचं. आणि हे समजून घेण्यासाठी आता आपण होपचा अपॅरेटस पाहणार आहोत. चला होपच्या अपॅरेटस कडे जाऊया. अजून सुद्धा असेल काहीतरी मध्ये, हे सांगितलं आपण, जे सांगितलं आता 4 डिग्री आणि हे पाणी कसं वाढतंय हे आले काय आपण समजून दिलेला. ह्याच्यामध्ये सुद्धा एक आहे बघा. आता काय होतंय, 4 डिग्री सेल्सिअसला, ज्यावेळेस 4 डिग्री सेल्सिअसला काय मॅक्झिमम डेन्सिटी आहे पाण्याची, आपण पाहिलं होतं सगळ्यात जास्त एका ठिकाणी जे बॉन्ड आहेत त्याचे, असं हे हायड्रोजन ऑक्सिजन, 2 हायड्रोजन H2 आहे का नाही पाण्याच्या मध्ये, हे काय 4 डिग्री सेल्सिअसला आपण कंपॅरिझन जर केलं, आणि 0 डिग्रीला काय लिक्विड फॉर्म मध्ये असते वॉटर, आणि त्याची जी अरेंजमेंट आहे पाण्याची, जी बॉन्ड आहेत आतमधले हेक्झागोनल स्ट्रक्चर दाखवतील बघा, बॉन्ड बनतील अशा पद्धतीचे, म्हणजे खुले खुले आहेत, इथं जागा भरपूर आहे, लक्षदार आहे. हे जे आहे 0 डिग्रीला कसं आहे, भरपूर स्पेस आहे इथं कुठंही मोकळा, पण इथं जे आहे क्राऊडेड झाली, जास्त गोळा झाली का नाही गर्दी, म्हणजे इथं काय आहे डेन्सिटी जास्त आहे, एकत्र आल्यात, इथं काय दूर दूर गेल्यात, म्हणजे इथं ह्या कंडिशनला काय आहे, डेन्सिटी मॅक्झिमम आहे, पण व्हॉल्यूम जे आहे कमी आहे. परत परत सांगायला लागलोय, कन्फ्युजन होते म्हणून. आणि इथं काय आहे, डेन्सिटी कमी आहे आणि व्हॉल्यूम जास्त आहे. डेन्सिटी काय आहे इथं बिगर आहे, डेन्सिटी वरी करतो, हे डेन्सिटी जी आहे इथं जे आहे डेन्सिटी काय आहे कमी आहे, आणि काय व्हॉल्यूम वरी आहे, व्हॉल्यूम जास्त आहे. आणि इथं काय आहे, डेन्सिटी किती आहे इथं, इथं मॅक्झिमम जास्त आहे डेन्सिटी, आणि व्हॉल्यूम कसं आहे कमी, असं ॲरो तर समजा बघा. आता या पद्धतीनं त्यांची अरेंजमेंट आहे. लिक्विड फॉर्म मध्ये वॉटर असेल ते षटकोन आकृती हेक्झागोनल स्ट्रक्चर, त्याचे बॉन्ड कसे होतील, त्याचे पॅकअप होतील, आतमध्ये बॉन्डिंग होईल. आणि ज्या वेळेस त्याला काय केलं आपण, 4 डिग्री सेल्सिअस हीट वगैरे दिली, तर ते क्राऊड होतील, एकत्र येतील. ते एकत्र आल्यामुळे काय होणार आहे, व्हॉल्यूम जे आहे डेन्सिटी वाढली, व्हॉल्यूम कमी होणार आहे. इथं काय केलं आहे, बाजूला गेले त्याच्यामधले बॉन्ड, बॉन्ड ब्रेक झाली आणि ते पाणी बाजूला झालं. इथं काय होलं, एक्सपांड होऊ लागलंय, व्हॉल्यूम वाढायला लागलंय, डेन्सिटी कमी व्हायला लागलेली आहे. अशा पद्धतीनं हे ॲबनॉर्मल, इरेग्युलर, एक्सेप्शनल पाण्याचं बिहेवियर आहे बघा. समजते म्हणायला लागले आता, बरं बरं ठीक आहे, ओके. अनुष्का, सांगा बाबा कोण आहे, आणि एकदा सांगू का तुला अजून एकदा चांगलं, एवढा वेळ सांगत नाहीत कोण बी, शाळेमध्ये सांगितले का तुला 2 बार 3 बार, अजून सांगतो उद्या. हे बघा अशा पद्धतीचं 0 डिग्रीला अशी आहे, आणि 4 डिग्रीला कसं आहे, डेन्सिटी जास्त, एवढं लक्षात ठेवा, मॅक्झिमम डेन्सिटी आहे, सगळ्यात जास्त डेन्सिटी आहे कोणाची, पाण्याची. पाण्याविषयी चला बरं का. आता इथं मी जे सांगितलं आता तेच आहे, आपण जे सगळं बघितलं आता एका दृष्टिक्षेपामध्ये. हे लक्ष दे रे बा पाटील, तेवढं का चाललंय साड बाजूला, का लाज वाटायला लागल्या का,
काय झाले लाजायला? दिसलं नीट बघ. हे जे आहे 0 डिग्री सेल्सिअस. आता परत सांगलं, परतच आहे की बघ रे बालकुंडी. कोण म्हणलं होतं? कोण? आद्या. पहिलवान रताळ्या बघ बरं इकडं. आता शांत बस. लक्ष दे रे इकडं. आदित्य बघ, तुला सांगतो आता. इकडं काय आहे? 0 डिग्री सेल्सिअस आहे. इकडं जे आहे 0 डिग्री सेल्सिअस आहे. इकडे जे आहे 4 आहे. 0 म्हणजे काय असणार आहे? बर्फ आहे. इकडे 4 म्हणजे काय? इन लिक्विड कंडिशन वॉटर आहे. ज्या वेळेस आपण हे जे आहे इथं डेन्सिटी काय होईल, इथं पाण्याची इन्क्रीज होऊ लागली आहे. म्हणजे काय? हे बर्फाचे हेक्झागोनल स्ट्रक्चर असे बॉन्ड आहेत आतमध्ये H2O ची अशी बॉन्डिंग झाली आहे, म्हणून ते काय सॉलिड स्टेट मध्ये येते का लक्षामध्ये. इथं जे आहे इथं क्राऊडेड जास्त असं चिटकून, त्याच्यामुळे बर्फ झालाय आणि व्हॉल्यूम काय झालाय? कमी झालाय. इथे जे आहे खूप खूप अंतरानं आता डेन्सिटी वाढलेली आहे. येते का लक्षामध्ये? हे 4 डिग्री सेल्सिअसला डेन्सिटी इन्क्रीज आणि व्हॉल्यूम डिक्रीज. परत इकडे उलट येताना 0 कडे येताना डेन्सिटी डिक्रीज आणि व्हॉल्यूम इन्क्रीज. एवढंच लक्षात ठेवायचं. हे कसं आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. वेगळं वागायला लागल्यात. डेन्सिटी वाढली, व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय. व्हॉल्यूम इन्क्रीज झाला, डेन्सिटी कमी होते. एवढं लक्षात ठेवा बघा. अशा पद्धतीनं हे ऍबनॉर्मल वेगळं पाणी वागायला लागलेलं आहे. आलं का रे बुवा लक्षामध्ये? आता हेच होपचा ॲपॅरेटस आहे, त्याच्यानंतर हे सांगूया आपण. कुणाला? आदित्य मोरे का तारे? व्हिडिओ लावतो. हा बघ बुवा व्हिडिओ. ऐका रे बाबा, माइक लावू. कैसे है? नॉर्मली क्या होता है, जब भी हम किसी लिक्विड जैसे कि मिल्क या सॉलिड को हीट करते हैं तो उसका वॉल्यूम इंक्रीज हो जाता है और कूल करने पर उसका वॉल्यूम वापस डिक्रीज हो जाता है। जैसे कि ये बटर का क्यूब, ये सॉलिड है, आप इसको हीट करिए तो ये इंक्रीज हो जाएगा, इसकी वॉल्यूम बढ़ जाएगी। वॉल्यूम का मतलब क्या होता है? द अमाउंट ऑफ स्पेस द ऑब्जेक्ट टेक्स अप, यानी किसी भी चीज को कितनी जगह चाहिए उसको बोलते हैं हम उसकी वॉल्यूम है। अब इसका अपोजिट क्या है? आप किसी भी चीज को कूल करेंगे तो उसकी वॉल्यूम कम हो जाती है, मतलब उसको जो जगह चाहिए वो कम हो जाती है। फॉर एग्जाम्पल बटर, आप इसको कूल करेंगे तो उसको जो जगह चाहिए, जो उसकी वॉल्यूम है वो कम हो जाएगी। अभी वाटर में एब्नॉर्मल क्या है? आप वाटर का टेम्परेचर 12 से 11 करो, मतलब आप ठंडा कर रहे हो ना उसको, टेम्परेचर कम करना मतलब ठंडा करना। तो आप उसको कूल करो 12 से 11 में, तो उसकी वॉल्यूम क्या होगी? कम होगी। ये तो नॉर्मल है। फिर 11 से 10 करो, 9 करो, 8 करो, 7 करो, उसको आप टेम्परेचर कम करते जाओ, मतलब आप उसको कूल करते जाओ तो उसकी वॉल्यूम कम होती जाएगी। जब किसी चीज की वॉल्यूम कम होती है तो डेंसिटी इंक्रीज हो जाती है। जब डेंसिटी इंक्रीज होती है तो वो चीज हैवी, आप सब बोल सकते हो, वो चीज हैवी हो जाती है और वो नीचे सिंक होने लगती है। फॉर एग्जाम्पल गोल्ड है 1 kg और फेदर है 1 kg, लेकिन फेदर की वॉल्यूम ज्यादा है और गोल्ड की कम है, तो गोल्ड आप वाटर में डालोगे तो सिंक हो जाएगा और फेदर फ्लोट करने लगेगा। वाटर में भी ऐसा ही होता है। जब ऊपर का वाटर ठंडा हो जाता है आजू बाजू के सराउंडिंग के टेम्परेचर की वजह से, तो वो ठंडा होके डेंसिटी इंक्रीज हो जाती है और वो नीचे हो जाता है। नीचे का वाटर ऊपर चला जाता है, फिर ऊपर का वाटर ठंडा हो जाता है, फिर वो नीचे आ जाता है। ऐसे करते करते पूरे पॉन्ड का वाटर सेम टेम्परेचर पे आ जाता है, दैट इज 4 डिग्री सेल्सियस। ये 4 डिग्री तक तो नॉर्मल चलता है, लेकिन 4 डिग्री से आप वाटर का टेम्परेचर और कम करोगे तो वो कॉन्ट्रैक्ट होने के बजाय एक्सपांड होने लगता है, उसकी वॉल्यूम इंक्रीज होने लगती है और उसकी डेंसिटी डिक्रीज होने लगती है। जब डेंसिटी डिक्रीज होती है, जब टेम्परेचर और कम होता है, वो वाटर आइस बनता है तो उसकी डेंसिटी कम हो जाती है और वो नीचे आने के बजाय ऊपर फ्लोट करने लगता है। 0 डिग्री पे आइस बनना स्टार्ट हो जाती है, राइट? तो वो वाटर क्या करता है? वो ऊपर ही आइस बन के फ्लोट होते रहता है और वो नीचे नहीं आता है। और नीचे क्या है? नीचे तो लिक्विड वाटर है, तो लिक्विड वाटर में जो एक्वेटिक एनिमल्स है वो आराम से सरवाइव कर जाते हैं। इसके लिए
आइस फ्लोट्स ऑन वाटर। क्यों? क्योंकि आइस कूल है लेकिन कॉन्ट्रैक्ट नहीं होता है, इंक्रीज हो जाता है। अब आपको समझने के लिए, फॉर योर अंडरस्टैंडिंग, सबसे बेस्ट एग्जांपल है गोला। जब आप गोला लेते हो तो वो बहुत ज्यादा कूल होता है, बर्फ होता है और वो ऊपर तक भरा हुआ होता है। लेकिन जैसे ही उसका टेम्परेचर इंक्रीज होता है तो वो क्या होता है, कम हो जाता है। होना क्या चाहिए, टेम्परेचर इंक्रीज होना मतलब वो चीज और वॉल्यूम इंक्रीज होना चाहिए ना, लेकिन नहीं, बर्फ और कम हो जाता है। इससे बेस्ट एग्जाम्पल तो कोई हो ही नहीं सकता। Now see, this is the graph of volume versus temperature and density versus temperature. ये ग्राफ देख के बहुत बार बच्चे डर जाते हैं कि ये क्या है, तो ये कुछ नहीं है। जो वॉल्यूम वर्सेस टेम्परेचर वाला ग्राफ है उसमें आप देखो 4 डिग्री तक वॉल्यूम कम हो रही है, उसके बाद वॉल्यूम बढ़ रही है। वही आप दूसरे लिक्विड का ग्राफ देखो, उसमें जैसे जैसे टेम्परेचर कम होता है वॉल्यूम कम ही होती है, बढ़ती नहीं है। यही डिफरेंस है वाटर में और दूसरे लिक्विड में। और जो डेंसिटी वर्सेस टेम्परेचर का ग्राफ है उसमें 4 डिग्री तक डेंसिटी इंक्रीज होती है, उसके बाद 4 डिग्री के बाद डेंसिटी डिक्रीज हो जाती है। आई होप नाउ यू हैव अंडरस्टूड द anomalous expansion of water. It's very simple. Don't get scared of it and आलं का रे लक्षामध्ये आता? हा, आलं. चला, होपचा apparatus घेऊया आपण. हे जे होतं, अक्वॅटिक अॅनिमल कशी जिवंत राहतात ते सांगण्यासाठी होतं बघा. हे आहे आता होपचा apparatus. काय बोर व्हायला लागले? जमलं बघा आता. अभ्यास म्हणलं की बोर होते. हा, अनॉमलस बिहेवियर समजून घ्या, परत परत तेच येणार आहेत प्रश्न. आता बघा रे, स्टडी ऑफ अनॉमलस बिहेवियर. हा, बोला, बोल रे बाबा. कोण आहे? गणपतीचे अध्यक्ष. आता आलेले अध्यक्षात म्हण की, अध्यक्ष झाले. बर बर, असू द्या. काय काय मागायला आले? हा, कंट्री. हा, लक्ष द्या रे. आता हे काय, एक आपण हा जो प्रयोग आहे अनॉमलस बिहेवियर समजत नाही म्हणून तर हे अपॅरेटस होप या सायंटिस्टनी सांगून दिलंय. हे कसं बिहेव करते पाणी हे समजण्यासाठी काय केलंय, हा एक सिलेंडर आहे. हा काय, एक सिलेंडर शेप वेसल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय केलं आहे, एक फ्रीजिंग मिक्सचर ठेवण्यासाठी मेटलचं एक हॉलो पोकळ, एक मेटलचं काम तो कड बनवलेला त्याच्यामध्ये. हे काय मिक्सचर ठेवा म्हणून, फ्रीजिंग मिक्सचर. हे मिक्सचर जे आहे ह्याच्यामध्ये काय काय आहे, साल्ट आणि शुगर आहे, साखर. मग हे का बर, हे फ्रीजिंग मिक्सचर आहे. फ्रीजिंग म्हणजे काय, पूर्वीच्या काळी बघा फ्रीज नव्हते, मग ते काय तुमचे थम्सअप असतील, स्प्राईट असतील ते ठेवण्यासाठी फ्रीजिंग मिक्सचर काय, साल्ट आणि वॉटर त्याच्यामध्ये घालून ठेवत होते. का बर, ते जे लाल आईस्क्रीम होते बघा, गाड्यावर घेऊन होते गावाकडं, शेवटचे जर आईस्क्रीम खाल्लं खारट लागत होते बघा, खारट खारट घोट. का बर, तर ते मिश्रणामध्ये मिक्सअप, खालच्या बाजूला काय राहायचं, साखर आणि मिठाचं मिक्सचर, फ्रीजिंग मिक्सचर होतं गोठणाग. म्हणून काय, खालच्या बाजूला मीठ जास्त लागायचं. कशामुळं, ते थंड राहावं, हिटचा इफेक्ट होत नाही. मग इथं जे आहे, आता बघा रे, लक्ष द्या, वॉटर घेतलाय. मग हे वॉटर किती टेम्परेचरचं असणार आहे, नॉर्मल टेम्परेचर 12 असेल. 12 डिग्रीचं हे पाणी असेल उग नॉर्मल बॉडी टेम्परेचर. मग काय होणार आहे, इथे T2 आणि T1 अशा दोन, इथं एक थर्मामीटर लावलेला आहे आणि इथं एक थर्मामीटर लावलेला आहे. मग ज्या वेळेस इथं जे आहे हे गोठण मिश्रण आहे, फ्रीजिंग मिक्सचर आहे, हे काय करेल, आजूबाजूचं पाणी इथं काय थंड करायला चालू होईल. पाणी ज्या वेळेस काय इथं आलं आणि ह्याची काय थंड झाल्यानंतर जे काही मिश्रणातून येणारा बाहेर, तो इकडे एक व्यवस्था केली अशी बाहेर येण्यासाठी, मटेरियल बाहेर पडावं, जो काही आउट ऑफ झालेला वेसलच्या. मग इथं जे आहे पहिल्या थर्मामीटर मध्ये ज्या वेळेस थंड, आता काय पाण्याला थंड करायला लागलो आपण, मग आपला काय रूल आहे, ज्या वेळेस पाणी थंड करतोय आपण, आता 12 डिग्री पासून पाणी काय होईल, 11 डिग्री सेल्सिअसला आलं. असं नोंद होईल बघा. इथं जे आहे सुरुवातीला आता टेम्परेचरला डायरेक्ट 0 आणि 4 दाखवलेला आहे. ए लक्ष दे रे, पाणी काय होईल, थोड्या वेळानं 11 डिग्री सेल्सिअस होईल. पाण्याचं टेम्परेचर थोड्या वेळानं काय होणार आहे, 10 डिग्री सेल्सिअस होईल. थोड्या वेळानं 9 अँड सो ऑन, असं हळू 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 कुठपर्यंत आलं, 4 डिग्रीला आलं पाणी. ज्या वेळेला पाणी 4 डिग्री सेल्सिअसला आलं
आता आपण काय सांगतोय, हे इथपर्यंत 5 पर्यंत येऊजेपर्यंत काय होणार आहे, पाणी नॉर्मल बिहेव करणार आहे. नॉर्मल म्हणजे जसं पदार्थ थंड करायला लागलोय, थंड करायला लागल्यावर काय होणार ते कॉन्ट्रॅक्ट होतील की. इथपर्यंत काय होईल, कॉन्ट्रॅक्शन दाखवते ते पाणी. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय, आकुंचन पावणार आहे. पण बट इन केस ऑफ 4च्या नंतर जर झालं काय होईल, परत पाणी ज्यावेळेस 4 डिग्रीला आलं इथलं पाण्याचं टेम्परेचर, मग काय होईल, हळूहळू जे आहे पाणी उलट वागायला लागेल. पाणी काय होईल, इथं जे आहे कॉन्ट्रॅक्शनच्या ऐवजी एक्सपान्शन म्हणजे व्हॉल्यूम वाढायला लागेल पाण्याचं. पाण्याचं व्हॉल्यूम वाढून काय होईल, हे जे खाल्लं जे वरलं जे पाणी आहे ते पाणी खाली येणार आहे आणि खाल्लं पाणी वरी जाणार आहे. आणि 4 डिग्रीला ज्या वेळेला आलं, मग आपण काय तो ग्राफ दाखवला होता बघा आपण, 4 डिग्रीला जे आहे सगळ्यात जास्त डेन्सिटी आहे पाण्याची. मॅक्झिमम डेन्सिटी कुणाची, 4 डिग्री सेल्सिअसला. मग डेन्सिटी जास्त झाली की काय होणार आहे, व्हॉल्यूम वाढणार आहे. मग पाण्याचं व्हॉल्यूम वाढलं आणि वरच्या बाजूला काय होणार आहे, इथं जो पाण्याचा एक थरच इकडल्या बाजूला इथं काय होईल, बर्फ बनायला चालू होईल. आणि खाली काय होईल, 3 डिग्रीचं 2 डिग्रीचं असं करत करत 4 डिग्री सेल्सिअस इथं कॉन्स्टंट राहील टेम्परेचर. आणि इथं हळूहळू काय मग बर्फ बनत बनत मग नंतर खाली येणार. इकडे बी बर्फ बनल पण थोड्या वेळानं. पण इथं जे आहे कॉन्स्टंट टेम्परेचर राहणार. इथं काय नोंदवलं जाईल, 4 डिग्री नोंदवलं जाईल इथं टेम्परेचर. इथं काय होईल, 0 डिग्री बर्फ चालू, म्हणजे आता इथं गोठलं मिश्रण. हळूहळू इथं काय होणार आहे, व्हॉल्यूम जे आहे इथलं मग काय हळूहळू 0 बर्फच होईल सगळाच, पण थोड्या वेळानं होणार आहे. पण इथं जे आहे लिक्विड फॉर्म मध्येच वॉटर राहील. आणि याच्यामुळं जे काही सजीव आहेत अक्वाटिक प्लांट मधले स्केटिंग करतात बघा वरी, पिक्चर मध्ये बघितलं का नाही, की तिथं पाय वगैरे अडकतो, खाल्ल्या वरी बर्फ आहे, वरी बर्फाचा थर तसंच असतोय आणि खाल्ल्या बाजूला पाणी आहे लिक्विड फॉर्म मध्ये. आणि त्याचाच उपयोग त्या अक्वाटिक प्लांटला, अक्वाटिक अॅनिमलला, दे विल सर्वाईव्ह इन द स्नोवी रिजन प्लांट. जे काही आहेत अक्वाटिक जी खाली किंगडम आहे पाण्यामध्ये सजीव सृष्टी, ते विच कॅन लाईव्ह फॉर फर्दर, त्यांचं जे लाईफ स्पॅन आहे त्यांच्यामुळे तिथली सजीव सृष्टी, तिथले प्राणी पशु ते शिल्लक राहणार आहेत, जिवंत राहणार आहेत. कशामुळं, या पाण्याच्या ऍबनॉर्मल, इरेग्युलर, एक्सेप्शनल बिहेवियर मुळे हे होपचं ऍपॅरेटस सांगतं. अशा पद्धतीनं समुद्रामध्ये सुद्धा असते किंवा बर्फाळ प्रदेशामध्ये सुद्धा असते. म्हणून आलं का लक्षामध्ये. मग जे आहे हे होपचं ऍपॅरेटस हे दाखवून दिला. मग ज्यावेळेस ह्याचा ग्राफ काढला आपण परत अजून, ज्यावेळेस आपण या होपच्या ऍपॅरेटस मध्ये T1 आणि T2 चा जर ग्राफ काढला आपण, त्याला हा जो ग्राफ असा येणार आहे, इथं दाखवलेला बघा ग्राफ तुमच्या पुस्तकामध्ये आहे. लक्ष द्या रे. आता जे पाणी होतं, मी आता परत सांगत नाही बघा, पाणी जे होतं सुरुवातीला इकडे टेम्परेचर दिलं आहे आणि इकडे जे टाइम दिलेला आहे, हळूहळू जे आहे आता इथं नॉर्मल पाणी आहे ते किती असणार आहे, 12, 10 काहीतरी एनिथिंग एल्स जे काही असेल त्याचं टेम्परेचर इथं 12 दिलेलं आहे. 12 डिग्री सेल्सिअसचं हे पाणी आहे. मग काय होईल, ज्यावेळेस दोन्ही, आता पूर्ण पाणी कसं होतं, T1 ही इथं काय होतं 12 डिग्री सेल्सिअस होतं आणि T2 सुद्धा काय 12च होतं. T1 T2 दोन्ही थर्मामीटरचं टेम्परेचर 12 होतं. आता हे जो आहे T2 साठी आणि हे T1 साठी आहे. आपण काय केलं आहे, ज्यावेळेस आपण काय करतो, पाणी जे आहे थंड करायला लागलो. आता गोठण मिश्रणात तिथं पाणी थंड होणार आहे. मार खाता बघा रे तुम्ही दोघं मूर्खांनो. हे अवघड कन्सेप्ट आहेत, समजत नाहीत म्हणून सांगायला लागलो का तुम्हाला. एवढं तोंड माझं पर दुखायला लागलेलं आहे. परत 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 तेच. आता लक्ष द्या रे. समजलं तुम्हाला, कळतंय का थोडं तर. तुम्ही का भांडणं करायला, काय मग कुणाचं होतं, दोघाच होतं. पकड माकडा, नालाय का रे, बारकी लेकरा का मार खायचं मारायचं 10वी जरा तर अक्कल राहावं. त्याला हे करायला टोपी काय तर हे मी बघितलोय का. शांत राहा, स्टे सायलेंट, स्टे शेप. ते मास्क घाला आणि सुरक्षित राहा. आता बघा तसं मार खाऊ नका उग. तुमच्याच कामाचं आहे का, थोडं 2 अक्षर आले तुम्ही लिहू शकणार आहे. आता स्क्वॉड येणार आहे जय भारतला तर. येत नाही, अभ्यास करा. मग इथं जाऊ द्या, इथं मार्क पडले लगेच आई वडील काय करतात, शाहू दयानंद लातूरला घालतात. मग तिथं काय मग फसवायचे का आपल्याला. आपला कमी मार्क पडू द्या, हरकत नाही, पण पुढे भविष्यामध्ये फायदाच होणार आहे का नाही याचा. लक्ष द्या रे. ज्या वेन वी कन्सिडर ते दोन्ही बोथ थर्मामीटर, ज्यावेळेस पहिलं T1 जे आहे पहिलं टेम्परेचर
पहिले थर्मामीटर जे आहे T1 आहे ते काय करल, आपण थंड करत असताना हे बघा अशा पद्धतीनं हळूहळू काय करायला लागला, ते लवकर थंड झालं की ते खाल्ल्या बाजूचं T1, मग ते काय करल, हळूहळू हळूहळू टेम्परेचर जे आहे त्याचा कुठपर्यंत, हे टेम्परेचर जे आहे 30 मिनिटापर्यंत इथं आलेलं आहे बघा, 4 डिग्रीला आलं. 4 डिग्रीला येऊपर्यंत त्यानं काय केलेलं आहे, नॉर्मलच वागलेला आहे. ज्यावेळेस आपण कूल करतोय त्यावेळेस काय त्यानं काय केलंय, कॉन्ट्रॅक्शन दाखवलं की हळूहळू कमी झालं का त्याचं व्हॉल्यूम. हे बघा अशा पद्धतीनं ग्राफ आलेला आहे, त्याचं टेम्परेचर कमी झालेलं. आणि ज्या वेळेस इथं जे 4 डिग्रीला त्यानं आला की मग उलट वागायला चालू केलं बघा त्यानं. 4 डिग्री सेल्सिअसला आहे त्यानं काय केलं, मग परत त्यानं काय केलंय, असं उलट वागत चाललेलं आहे पुन्हा परत. आणि हा जो T2 जो होता ती सुद्धा हळूहळू झालेला आहे, त्यानं काय केलं, हळूहळू हळू व्हॉल्यूम कमी झाला. आणि 4ला आल्यानंतर त्यानं मात्र रेग्युलर वागलेला आहे T2 पण ह्यानं उलट वागलेला. कशामुळं, अनॉमेलस बिहेवियर ऑफ वॉटर. त्याचं जे आहे 0 डिग्री सेल्सिअस काय झालेला आहे आणि एकाचं 4च राहिलेला आहे, कॉन्स्टंट राहिलेला आहे. म्हणून खालच्या थरामध्ये सुद्धा वनस्पती काय करतात, जिवंत राहू शकतात, विच कॅन अलाइव्ह फॉर लाईफ स्पॅन मध्ये त्यांचा जो काही पूर्ण आयुष्यमान आहे ते जगू शकतात. कशामुळं, या ऍबनॉर्मल बिहेवियर ऑफ वॉटरमुळे. बघा जगामध्ये कोणत्याही गोष्टी काही कारणाशिवाय होत नाहीत, हे ऍबनॉर्मल बिहेवियर आहे म्हणून ते बायोडायव्हर्सिटी शिल्लक आहे. कुठली, बर्फाळ प्रदेशामधली. नाहीतर काय, खाल्ले आलगी, खाल्ले जे काही प्लांट आहेत ते सगळी तिथली सृष्टीचा नाश झाला असता, सगळं पाणी गोठून बसलं असतं. तिथल्या तिकडे काय, मग तिथं जर तहान लागली त्याने काय करतात, स्केटिंग वरून खेळतात आणि खाली असं बर्फ फोडला की खाल्ल्या बाजूला काय लिक्विड स्टेट मध्ये पाणी राहतं. 4 डिग्री म्हणजे काय लिक्विडच राहणार आहे, ते गोठतच नाही. कशामुळं, डेन्सिटी जी आहे 4 डिग्रीला सगळ्यात जास्त आहे. डेन्सिटी जास्त असल्यामुळे काय होणार आहे, पाण्याची डेन्सिटी जास्त झाली की मग वरी तरंगते. ज्याची डेन्सिटी जास्त ते डेड सी माहिती आहे का, मृत सागर म्हणून आहे बघा एका ठिकाणी, तिथं काय डेन्सिटी जास्त असते म्हणून काय कोणतेही ज्याला पोहायला येत नाही ते सुद्धा तिथं काय तरंगू शकतात. आता माणूस जर मेलं तर तरंगायला लागते बघा, तिथं सुद्धा व्हॉल्यूम वाढते माणसाचं, म्हणजे फुगतंय माणूस. फुगणं म्हणजे काय, व्हॉल्यूम वाढणं आणि डेन्सिटी कमी होणार. मग आता जिवंत असताना काय, माणसाचं व्हॉल्यूम कमी असतंय आणि डेन्सिटी जास्त असते. आणि तिथं फुगलं की माणूस मेल्यानंतरच वर येते तरंगायला, पोहायला येत नसल्यावर. मग काय होतं, ते व्हॉल्यूम वाढते म्हणून ते वर येते. मग तिथं सुद्धा काय डेन्सिटी पाण्यामध्ये प्रयोग होता बघा 7वी 8वीला, बटाट्याचं 7वीला 7 वाटतं मला, पोटॅटो आहे एक घेतलेला आहे आणि ते पोटॅटो बुडवलेला आहे. त्यावेळेला का तो पोटॅटो सिंक होणार आहे पहिल्या सोल्युशन मध्ये. दुसऱ्या बिकर मध्ये काय आहे, साल्ट घातलेला भरपूर 2-3 मिठाची पुढे घातलेल्या आहे आणि त्याची डेन्सिटी इन्क्रीज केली आहे, कुणाची, पाण्याची. मग त्यावेळेला ते बटाटा काय तरंगायला लागल, वेन वी फ्लोट पोटॅटो. का बर, ड्यू टू द डेन्सिटी इन्क्रीज झाली त्याची पाण्याची, म्हणून ते काय तरंगायला लागते. अशा पद्धतीचा एक एक्सपेरिमेंट होता. म्हणजे ज्याची येतं का लक्षामध्ये, मग माणसाची व्हॉल्यूम वाढलं तो तरंगायला लागतो. त्या पद्धतीनं इथं काय व्हॉल्यूम वाढणार आहे आणि डेन्सिटी कमी होणार 4 डिग्रीला. आणि 4 डिग्रीला सगळ्यात जास्त डेन्सिटी, म्हणून ते काय होतं, खाल्ल्यावर लिक्विड स्टेट मध्येच पाणी राहतंय आणि 0 डिग्रीला बर्फ होणार आहे म्हणून ते तिथं लाईव्ह राहू शकतात, जगू शकतात. मग हे ऍबनॉर्मल बिहेवियर वर प्रश्न आलेला आहे बघा बऱ्याच वेळा. होपचा ऍपॅरेटस दाखवल, T1 T2 चा ग्राफ दाखवल, ते सांगायचे आहे तुम्हाला. परत काय, थंड प्रदेशामध्ये झालेला आहे का टाइम, एक प्रश्न तेवढा घेतो आणि थांबूय. लास्ट, हे लास्ट लास्ट, काय म्हणा लागले, सोडू उद्या घेऊ. बरं चला तुमच्याच मनावर, चला चालतंय ठीक आहे. उद्या काही क्लास असणार नाही सायन्सचा.